प्रत्येक घरात ना दोन प्रकारचे व्यक्ती असतात. एक म्हणजे तिखट खाणारा, तो म्हणजेच मी, आणि दुसरा म्हणजे खूप गोड खाणारा, तो म्हणजेच माझा भाऊ. तर मी बाजारातून ना असेच खाण्यासाठी ना गाजर आणले होते, पण त्याला एकच की मला गाजर हलवा बनवून दे, गाजर हलवा बनवून दे. तर तुम्हाला पण असं वाटत असेल ना गाजर हलवा बनवायला खूप कठीण आहे व त्याला खूप सामग्री लागते, तर तसं काहीच नाही आहे, खूप इझी असतो. तर तीच रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी एका भांड्यातनं पाणी घ्यायचं, म्हणजे गाजर असतात ना त्याला ना खूप असं स्वच्छ धुवून घ्यायचं. कारण बाजारात कसे असतात, कोणी कसे हात लावले राहतात, म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याचा जो लास्टवाला आणि आजूबाजूचा जो पार्ट असतो ना तो कापून घ्यायचा. तर सगळे कापून झाले ना, जर किसणी असते ना त्याचा सगळ्यात जास्त जाडवाला पार्ट असतो ना त्याच्याकडून ना किसून घ्यायचे सगळे गाजर. तर बघू शकता किसून झालेला आहे आपला गाजर. त्याच्यानंतर तुमच्याकडे जितके पण ड्रायफ्रूट्स असतील ना ते घ्यायचे. माझ्याकडे मनुके पण होते, त्याला कोण मनुके आवडतात ना, म्हणून मनुके घेतले होते मी, सगळे कट करून घेतले. त्याच्यानंतर थोडं तूप टाकायचं, जर तूप नसेल ना थोडं तेल टाकलं जरी चालेल, कारण सगळ्यांकडे तूपच असतं असं काही नसतं आहे ना, म्हणून. त्याच्यानंतर थोडा वेळ त्याला ना रोस्ट करायचं कढईमध्ये तुपात. तर ते लालसर झाले ना त्याच्यानंतर त्याला काढून घ्यायचे. त्याच्यानंतर आणखीन तूप ॲड करा त्याच्यामध्ये, कारण तुपाचा छान असा टेस्ट येतो गाजरच्या हलव्यामध्ये. तूप टाकल्यानंतर ना जो आपण गाजर किसला होता ना तो टाकून द्यायचा व त्याला ना 2-3 मिनटं ना त्यात परतवायचं, जेणेकरून तुपाचा सगळा स्वाद हा गाजरमध्ये उतरायला पाहिजे नाही. फक्त 2-3 मिनटं रोस्ट करायचं त्याला तुपामध्ये. त्याला ना थोडा कलर चेंज होतो, रेडसर कलर ना थोडा चेंज होतो, आपल्याला लगे कळतं. तर ते कलर चेंज झालं ना 1-2 मिनटानंतर, तर माझं जर 3 वाटी गाजरचा मी हे असेल ना किस, तर त्याच्यात मी 1 वाटी साखर घातली. जर तुम्हाला कमी गोड लागत असेल ना त्याच्यात कमी घालू शकता, व जास्त गोड लागत असेल तर 1 वाटी भरपूर आहे. त्याच्यानंतर 1 मिनटानंतर परतवून झालं ना साखर, त्याच्यानंतर दूध टाकायचं थोडं, 1 वाटी दूध, व त्याला आहे ना छान असं आहे ना उकळी येऊ द्यायची. जोपर्यंत त्याला आहे ना कोरडं होत नाही ना तोवर त्याला छान असं शिजवून घ्यायचं, पूर्णपणे कोरडं करायचं. बघू शकता थोडा कोरडं झालं आहे, आणखीन थोडा वेळ लागेल. त्याच्यानंतर गाजरचा हलवा हा रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझ्या भावाला खूपच जास्त आवडला होता, खूप म्हणजे खूपच जास्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.